महिलांनी बसायचे. आजी हो आजी इकडे बसा, बाबा इकडे या बाजूने या. काय म्हणली?
सुख झाले वो साधने हा विठ्ठल परवा तो हा माधव काय ऍक्शन काय इहलोकेचा हा जन्म
कृष्णाच्या सारथी पदी गेले सच्चिदानंद पदी तुकामने पावतनी तुकामने पावतनी गुरु स्वर्गाची निशाणी करू स्वर्गाची धन्य आम्ही जन्मालो विठोबाचे धारण
धन्य मी जन्म आलो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य मी जन्म आलो दास विठोबाचे झालो बरोबर आहे ना तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाई धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः माझी वाणी तुझे वरणी माझी वाणी तुझे वरणी ऐसे प्रेम काही काय माझी वाणी मानेल संताशी रंगवू चित्ताशी आपुल्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिभक्ती परायण आदरणीय आमचे बाबा भाऊ पाटील बाबूराव मालुंजकर ते काही माळकरी नव्हते पण विचार चांगले असल्यामुळे हरिभक्ती परायण त्यांच्या पुढे लावलं ज्याचे विचार चांगले तो हरिभक्तच असतो सज्जनानं आणि कष्ट करणारं त्यांचं जीवन होतं आणि अशा या बाबांचं हे प्रथम पुण्यस्मरण होत आहे त्यांच्या पिंडदानालाही सेवा करण्याचा योग आला आणि अतिशय सोज्वळ व्यक्तिमत्व होतं खरं तर रुंबोडी गावात जुन्या विचाराच्या ज्या जोड्या होत्या त्याच्यापैकी आमच्या आईसाहेब मंजुळा आजीची आणि भाऊ पाटील बाबाची जोडी होती विठ्ठल चांगल्या वैचारिक आणि कष्ट करणाऱ्या जोड्या प्रेमानं राहिल्या हे माणसं वेळेला भांडले वेळेला हसले सज्जना अशापैकी जोडी होती त्यांनी कष्ट केले आणि परिश्रमानं हा उभा परिवार राहिला स्वर्गीय आमचे सुरेश दादा असतील बाळासाहेब असतील आमच्या बाळासाहेबांनी सुरेश दादाला शेवटपर्यंत दादा म्हणूनच हाक मारली लक्षात आम्ही पाहिलेले स्वतः आमचे दादा आता त्यांना थोडं लवकर जाणं झालं नाही तर ते वडील होते बाळासाहेबांना पण सारे सूत्र सुरेश भाऊच्या हातात होते घरातले वडिलांच्या निवृत्तीनंतर सुरेश भाऊन हातामध्ये घेतलं आणि घरातल्या लहान थोराने त्यांचा आदर ठेवला तो मग दादा म्हणून विठ्ठल अशा दुःखाला सामोरे गेलेला हा परिवार आहे ते आता लहान लेकरू पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये मला सुरेशच दिसलं ते जन्माला आलं ह्या परिवारामध्ये आणि अशा या कष्ट करणाऱ्या एका आणि श्रम म्हणजेच देव आणि या काळे मातीची सेवा करणाऱ्या एका कर्मयोगी व्यक्तीला आज आदरांजली वाहण्याचा दिवस आहे त्या निमित्तानं मनुष्य जन्माची सार्थकता कशामध्ये आहे मनुष्य जन्म कितपत योग्य आहे मनुष्य जन्मानं काय काय करता येतं याचा विचार मांडणारा आजचा अभंग आहे विठ्ठल पुण्यस्मरण केलंच पाहिजे का त्याला आपण श्राद्ध म्हणतो श्राद्ध केलंच पाहिजे का नाही केलं तर काय बिघडतं झालं आता वर्ष झालं बाबांना जाऊन सज्जनानं श्राद्ध केलं पाहिजे घरात करा बाहेर करा छोटं करा मोठं करा मला हे 2-3 कार्यक्रम आमच्या बाळासाहेबांनी असे नियोजनबद्ध केले ज्या मातीत त्यांनी घाम गाळला त्याच मातीत श्राद्ध झालं पाहिजे नाही तर देवळा पुढे करता येतं मोठं हॉल गावकऱ्यांनी बांधलेलं आहे तिथंही मोठं पण आपल्या मातीमध्ये आमच्या दादानी कष्ट केले म्हणून त्यांचा शेवट मातीतच झाला पाहिजे म्हणजे इथंच त्यांचं श्राद्ध झालं पाहिजे ह्या विचाराने इथं कार्यक्रम आहे विठ्ठल म्हणून भाऊ पाटलांचं जीवन असं होतं त्यांनी कधी हव्यास केला नाही म्हणजे हावडा एक्सप्रेस मध्ये बसलेली माणसं नव्हती साधी होती सरळ होती ते म्हणायचे बाबा कधी कधी मला थोडा प्रसाद लागतो बरं का प्रसाद म्हणलं लक्षात मी काय स्पष्ट बोलतो त्यांच्याशी मी जवळीक होतो ते माझ्याशी सारच बोलायचे ते म्हणे काय मी 100% वैष्णव मला थोडा थोडा प्रसाद लागतो कधी कधी मला खरं बोलणारा माणूस आवडतो उगाच बामटागिरी करण्यात तसे विचाराने बामटे सुमनू आणि शुद्धमती चांगल्या विचाराचं चांगलं मन होतं त्यांचं म्हणून ते असे लपून छपून काही नव्हते बाबा जरी घरी आले तर स्पष्ट बोलायचे मला ते आवडतं महाराज म्हणून ते माझी आवडती झाले होते
आणि काही लपून ठेवायचं नाही कष्टानं. काय ते असेल, काय रे असतील, आंबे असतील, काय असेल घरातलं गोनपट घ्यायचं, खांद्यावरून विकायचं, त्याच्यातून महाराज कष्टानं हा पर्यावरण शेवटपर्यंत यांनी माती श्रम केलेले आहे. पण अशा व्यक्तीचं गेल्यानंतर काही ऋणानुबंध असतात. आपल्याकडं वंशाचं ऋण असतो, पितराचं ऋण असतं, गावाचं ऋण असतं, कुलधर्माचं ऋण असतं, कुलस्वामीचं ऋण असतं, तसं माता पित्याचं ऋण असतं. मग त्या ऋणातून उतराय होण्याकरता का सोम सूर्य ग्रहणी येऊनी करती प्रावर्णिका माता पिता मरणे अंकित दिवस, त्यांच्या ऋणातून उतराय होण्याकरता त्यांचा शेवटचा म्हणजे श्राद्धाचा कार्यक्रम केला पाहिजे. विठोलो त्यांना स्वर्गाची वाट मोकळी करून देण्याचा आजचा दिवस आहे. त्यांना जन्म धारण करण्याचा आजचा नवाने गृहणाती नरोपराने, आजचं नवं त्यांचं शरीर धारण करणार आहे ते. आता त्यांची कर्म संपली. आजच्या दिवशी श्राद्ध झालं, मुलानं एका तर्पण दिलं बापाला, नातवाने, मुलाने, घरातल्या पत्नीनं, सर्व सुनाने वगैरे वगैरे तर्पण दिल्यानंतर आता ते शरीरात नाही, ते सूक्ष्म आणि कारण शरीरातून तो आता स्थूल शरीरामध्ये परत जन्म धारण करतो. याचा अर्थ जसा बाप पुत्राला जन्म देतो तसा पुत्र देखील बापाला जन्म देतो, पण श्राद्ध केल्याशिवाय नाही. विठ्ठल विठ्ठल पुत्रानं बापाला जन्म देण्याचा दिवस म्हणजे श्राद्ध आहे, त्याला श्राद्ध म्हणतात. हा विधी फार महत्वाचा आहे सज्जनानं, केला पाहिजे तो. अर्जुनानं प्रश्न विचारला देवाला, देवा हे नातेवाईक या युद्धामध्ये 18 अक्षौणी सैन्यामध्ये सर्व मेलेले आहेत. आचार्यान, मातॄन, भातॄन, पुत्रान, पौत्रान, सखीन, सतान, या विधवा झालेल्या स्त्रिया यांना चांगली गती मिळाली पाहिजे. त्याच्याकरता काय केलं पाहिजे? नको नको नको, यांना नरक नाही मिळाला पाहिजे. संकरो नरकायैव कुलज्ञाना कुलस्य च पतन्ति पितरो एषा लुप्त पिंडोदक क्रिया. त्यांना ऊर्ध्व गती मिळाली पाहिजे, सद्गती मिळाली पाहिजे. अशा सद्गती मिळवण्याकरता या का त्यांना ऊर्ध्व गती मिळते. आणि तर्पण दिलं नाही का त्या घरच्या पितरांचं ऋण राहत आणि त्यांना अधोगती प्राप्त होते. म्हणून सज्जनानो, पुत्राचं ते कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आमच्या आदरणीय बाळासाहेबांनी हे पार पाडले. लक्षात ठेवा परिवारानं. सुरेशचा मुलगा असेल, बाळासाहेब असेल, बाळासाहेबाची मुलं असतील, ही लहान लहान मुलं होती सज्जनानं, शिकले. आता कोणी सिव्हिल इंजिनियर झालं, कोणी काय झालं, कोणी काय झालं. बाळासाहेबाचे दोन्ही मुलं शिक्षण चांगलं झालेले. सुरेशचा मुलगा शिकलेला आहे, तो इंजिनियर झालेला आहे. आणि मातीतून कष्टातून आमच्या मंजुळा आजीनं मांडीवर घेऊन या मुलांना ते संस्काराचे धडे दिले. विठ्ठल या निमित्तानं सार्थकता जीवनामध्ये चांगलं जगणं, कष्टानं जगणं, कष्टानं मिळवणं, जोडून यादन जोडून यादन उत्तम व्यवहार कर्मजनो धर्म. हा धर्म तरी काय? चांगल्या मार्गाने मिळवणं, चांगल्या योग्यतेनं प्रपंच करणं हा धर्म आहे. हा संसारिक माणसाचा धर्म आहे, एखाद्या संन्यासाचा धर्म आहे. त्यानं अभ्यास करणं हा त्याचा धर्म आहे. एखाद्या वानप्रस्थाश्रमाचा धर्म आहे, तो वानप्रस्थे त्यानं संयोगी वियोग राहणं हा त्याचा धर्म आहे. आणि गृहस्थाश्रमाचा काय धन्य?
महाराज म्हणतात चांगल्या मार्गाने मिळवणं आहे का नाही. हा महाराज म्हणतात गृहस्थ आश्रमी माणसाचा तो धर्म, संसारिक माणसाचा तो धर्म आहे. हा काय शिकवण्याचा धर्म नाही. आई बापांची सेवा करा आणि आई बापांना सांभाळा हे काय शिकावं लागतं काय. बायकोला सांभाळावं काय सांगावं लागत नाही कीर्तनामध्ये. हेच का ओरडून सांगावं लागत. आई बापाला सांभाळा ना आई बापांना सांभाळा त्यांना पाणी पाजा याची सर्वांना अक्कल आहे. फक्त नाटक आहे विठ्ठल. अरे आत पवित्रता असेल या लागी पंडुसुता. भगवान काय म्हणतात अरे आत शुद्ध पाहिजे या लागी पंडुसुता. अंतर शुद्ध नसता बाहेरी कर्मे तत्वता विटंबुगा. ही सारे विटंबन आहे सजनानो. आतमध्ये शुद्ध नाही नाही निर्मळ जीवन काय करील आमचे तुकारामांचा अभंग आहे. तुकाराम महाराजांचा हा 6 चरणाचा अभंग आहे. नाही निर्मळ जीवन काय करील सहन तैसे चित्त शुद्ध नाही ते बोध करील काय. म्हणून या ओवीला समर्पक असणारा अभंग आहे म्हणून मी तो म्हणण्याचा प्रयत्न केला. महाराज म्हणतात अरे काय त्याचा उपयोग आहे. जीवावन शरीर काय करील महाराज. व्यवहार जीव नाही आतमध्ये व्यवहार काय करणार आहे महाराज. तर तुक त्याचा शेवट असा आहे. तुका म्हणे जीवने विन पीक नाही नाही जाण नपुसक पुरुषाशी काय करील बाहेर त्याशी तैसे जिद्द शुद्ध नाही तेथ बोध करील काही. अंतर शुद्ध नसता. भगवान म्हणतात ही निर्मळ मनाची माणसं होती. स्पष्ट बोलणारी होती. आत एक आणि बाहेर एक असं नव्हतं त्यांचं. जे आत आहे तेच बाहेर होतं. मग एक काही माणसं असतात बाहेर आणि हे असे अधिकार गाजवणारे नव्हते. मी केलं मी स्वतःच काम करायचे स्वतःच कष्ट करायचे. त्याने असं सांगितलं नाही कार्त्यानं मी तुमच्या करता केलं आणि तुम्ही अरे नाही. हा अधिकार काही माणसं कर्तव्य करत नाही अधिकार गाजवत नाही त्यांना मूर्ख माणसं म्हणतात. काही माणसं धूर्त असतात ते अजिबात कर्तव्य करत नाही फक्त अधिकार गाजवतात. आणि काही माणसं कर्तव्य करतात आणि अधिकार गाजवतात त्यांना सज्जन म्हणतात. आणि काही माणसं फक्त आणि फक्त कर्तव्यच करतात अधिकार गाजवत नाही त्यांना संत म्हणतात. विठ्ठल त्याच्यामध्ये कुठं बसतात हे आमच्या मंजुळा आजी भाऊसा आमचे भाऊ बाबा भाऊ पाटील कुठं बसतात ते महाराज. काही माणसं अशी असतात 4 वर्ग आमचे गुरुजी सांगायचे अजिबात कर्तव्य करत नाही. दिसतं आळस भरलेला असतो त्यांच्या अंगामध्ये. महाराज घरच्यानेच वाढायचं घरच्यानेच पोसायचं घरच्यानेच मोठं करायचं. परत टोनका झाल्यावर बायको मला पाहून द्या घरच्यानेच बघायची काय. अरे कर्तव्य कर ना थोडं आपोआप घरी चालत येईल ना. कर्तव्य निष्ठा असलं पाहिजे असे मी नाही बोलत. महाराज म्हणतात तुका महाराजांनी असं वर्णन केलेले असे आळशी महामेरू असतात सज्जनानो. तुका म्हणे ऐशे मावेचे मविंद हा शब्द आहे त्यांना. त्यापाशी गोविंद नाही. कर्तव्य दक्षता त्यांच्या जवळ नसते अजिबात. कुणावर अधिकार गाजत आता ज्याच्याजवळ काही नाहीच तो बोलल कशाला दुसऱ्याला. त्यांना मूर्ख माणसं म्हणतात. अशांचं जगणं म्हणजे एरंडाच्या झाडासारखं जगणं आहे. अशांचं जगणं म्हणजे साबरीच्या झाडासारखं जगणं आहे. महाराज म्हणता साबरी वाढीनल्या सरळा वरी फळना तू पोकळा कास्तन झाली गळा. आपल्याला आपले काय दृष्टांत ज्ञानोबारांच्या गाथ्यामध्ये भरपूर दृष्टांत आहे. वाङ्मयामध्ये तुकोबारांच्या ज्ञानोबारांच्या. आणि महाराज एवढं नाही काय ते ज्ञानोबाराय म्हणतात आशांचं जगणं म्हणजे तोऱ्याचा ऊस म्हणा त्या काय उपयोगाचा आहे. वजन गाठवायच्या उपयोगाचा आहे. उसाला गले काय कणसे का नपुसक माणस आहे. महाराज म्हणतात अशी माणसं म्हणजे त्या मापाची असतात. चला वर्ग क्रमांक 1 ज्यांच्याजवळ कर्तव्य नाही अधिकार नाही. वर्ग क्रमांक 2 जो दुसरा वर्ग असतो अजिबात कर्तव्य करत नाही
फक्त अधिकार गाजवतात. महाराज म्हणतात म्हणजे कर्तव्य शून्य असतात अशी धूर्त माणसं असतात. महाराज ते सुद्धा धूर्तपणा जमला पाहिजे. साधे माणसं होते हो. काही महाराज आयत्या आजोबाच्या पंजोबाच्या याच्यावर करायचं आणि मग ते पोरांवर हक्क गाजवायचा. माझ्या बापाचं आहे, माझ्या बापाचं आहे, माझ्या बापाचं आहे. तू काय कर्तव्य केलंय सांग, तुझ्या बापाचं येतं, आमच्या बापानं कमवून ठेवलेले. अशी धूर्त माणसं मुलांवर अधिकार गाजवतात, घरच्यांवर अधिकार गाजवतात. आमचे भाऊ पाटील सज्जन सरळ माणूस होता, अधिकार गाजवता आला नाही म्हणून वर्ग क्रमांक 2 फक्त आणि फक्त अधिकार गाजवतात, कर्तव्य करत नाही हा दुसरा वर्ग. वर्ग क्रमांक 3 तिसरा वर्ग आहे, तो कर्तव्य करतो आणि अधिकार गाजवतो. त्यांना सज्जन माणसं म्हणतात. थोडं थोडं कर्तव्य करतात, थोडं थोडं असं चांगलं वागा, चांगलं मिळवा, कष्ट करा, अधिकारानं सांगण्याचं काम करतात. वडील म्हणून येथ वडील जे जे करीती अया नाम धर्म ठेवीती, चांगलं शिकवतात. अधिकारानं वय परस्पर अधिकार आहे म्हणून ते शिकवलं जातात. त्यांना सज्जन म्हणतात. आणि त्याच्यापेक्षा संतांचं जीवन फार वेगळं आहे. संत फक्त कर्तव्य करतात. किती मोठा अधिकार असतो संतांचा. त्यांनी कोणत्याही ठिकाणी संतांनी अधिकार गाजवला नाही, फक्त हात जोडणे. एरवी तरी मी मूर्ख जरी झाला अविवेकू तरी संत कृपा दिकू स्वज्वळाशी. ही नम्रता त्यांच्या जवळ. अधिकार किती आहे? कैवल्याचा अधिकारी हा ज्ञानोबाऱ्यांचा तुकोबाऱ्यांचा अधिकार आहे. कैवल्याचा अधिकारी मोक्षा. मला सुरत जाण्याचं पेटी नसते, मला स्वर्धार फक्त मानते. तुम्ही माझ्यापेक्षा हुशारी वागायला पण मला नाही जमत ते. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी जळाची परी तळवटुगे. महाराज म्हणतात असा त्यांचा अधिकार. त्याने आपल्या सर्वसामान्य जीवांकरता जयाने घातली मुक्ती जयाने घातली मुक्तीची गवादी. म्हणून कैवल्याचा अधिकारी मोक्षाचे सोडे बांधे करे जळाचे परी तळवटू घे. तुम्ही दोघं इकडे या, इथे या, त्या साईडला या. जळाचे परी तळवटू घे हा त्यांचा अधिकार असल्यामुळे ते फक्त कर्तव्य करतात. संतांनी फक्त कर्तव्य केली, अधिकार गाजवले नाही. तर एवढा मोठा अधिकार आहे, मोक्ष देण्याचा अधिकार आहे. मुक्ता ते निर्धारिता लाभी आपलीच मुक्तता जैशी दिपे दिशे पाहता आपली वस्तू. या सो दिठी जयावरी झळके हा त्यांचा अधिकार आहे. तो यासो दिठी जयावरी झळके. महाराज म्हणतात त्याने नुसतं नजरेनं एखाद्याकडे पाहिलं तरी त्याला मुक्ती मिळेल असा त्यांचा अधिकार. एवढं नाही, त्यांना नुसतं आठवलं तरी मुक्ती मिळते. विपाय जरी आठवला चित्ता काय होवे, विपाय जरी आठवला चित्ता तरी ते आपलीच योग्यता. ही असो तया ते प्रशंसिता लाभाती. त्यांची आठवण काढली तरी मुक्ती देतात. अशी मुक्ती देणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय तुकोबारायांचा तो अधिकार आहे. पण ते कर्तव्य करतात, अधिकार गाजवत नाही. सज्जनानो, धर्मपरायण व्यक्तीच आज या ठिकाणी श्राद्ध होत आहे, पुण्यस्मरण होत आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. मानवी जीवनाची इति कर्तव्यता, मानवी जीवनाचा अधिकार तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात. खरं तर परमात्म्यानं देह निर्माण करताना मोठं कौतुक केलेले का माणसाला बाकीच्या योनीपेक्षा बुद्धी जास्त दिलेली आहे. नाहीतर सर्व सारखी आपल्याला आडवे प्राणी उभे प्राणी सर्वांचा विचार केला तर फक्त बुद्धी जास्त आहे, ज्ञान जास्त आहे. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी सन सम समान परी मनुष्य देहाचे ज्ञान अधिक जाण सर्वता एवढंच जास्त दिलेलं आहे.
नाहीतर काय त्याला संसार सर्वांनाच येतो महाराज. त्याला काय पशुला पिलं होतात तर सर्वांना होतात. फक्त मुक्ती मिळवण्याचा अधिकार माणसाला दिलेला आहे. नरदेव निदान लादले हाती, नरदेव निदान लादले हाती, नरदेव निदान लादले हाती, उत्तम साध उत्तम गती, उत्तम साध उत्तम गती, उत्तम साध उत्तम गती, उत्तम साध उत्तम गती. देवच होईल म्हणती ते होती, देवच होईल म्हणती ते होती, देवच होईल म्हणती ते होती, देवच होईल म्हणती ते होती. हरि का चित्ते नरादे, हरि का आश्चर्य. हे 42चं टेम्परेचर आता उद्या 4 वर्षात किती होतं मला माहित नाही. एवढा मजा त्या स्वर्गामध्ये असताना त्यांना का अपेक्षा व्हावी असा प्रश्न आहे का नाही. या जाळामध्ये पडायची का अपेक्षा व्हावी त्यांना. हा जाळच आहे. आता दुसरी पळून निघायची काही गरज नाही महाराज. संसाराचं पळणं तरी बरं, एवढं अवघड पळणं. महाराज एकाने सांगितलं बाबा तुम्ही लग्न केलं नाही का. अहो लय पोळलं तर म्हणलं आताच पोळलंय भरपूर, काय गरज नाही लग्न करायची. त्याच्या आधी भरपूर पोळण निघलेले सर्वच पोळले महाराज. संसारिक पोळी बसतात, त्यातल्या त्यात ब्रह्मचारीचं लय पोळले, इंडू पोळले, हळूहळू पोळले. मजा आहे त्या स्वर्गामध्ये महाराज. आपल्यासारखं नाही तिथं. याचे तापणारे रस्ते नाही, डांबरो, कल्पतरूची उद्याने, याड्या बाबले नाहीये. कल्पतरूची झाड आहे, त्या माझ्या मावल्या सावलीला बसल्यात बरं का. त्या आंब्याची सावली, तिथं आंब्याची सावली नाही, तिथं कल्पतरूची सावली आहे. कल्पतरू म्हणजे तुम्हाला जर तिथं इच्छा झाली ना, आता भूक लागली, आता जेवण पाहिजे, ते झाड लगेच जेवण आणून देत. कल्पतरू खाली फळे येते मागितली, तिथं योगाकडनं पडली एखादी कैरी तर पडेल. पण कल्पतरूचं झाड असं आहे महाराज म्हणतात, ते डायरेक्ट काय मागेल ती इच्छा देत महाराज. आणि ती कल्पतरूची तिथं झाड आहे स्वर्गामध्ये. इकडे बघा अजून काय, चिंतामणीची रस्ते आहे तिथं महाराज. एखाद्याला फार तहान लागली, जारचं पाणी आणि ते थंडगार काय करतो तो मठ्ठा, तो मठ्ठा पिठ्ठा नाही तिथं अमृत प्यायलाय. अमर होण्याकरता अमृत प्यायलाय. एकदा अमृत पिलं का दुसरं काय पिण्याची गरज नाही महाराज. आता अमृत जास्त आवडीचं असल्यामुळे बऱ्याच लोकांनी हॉटेलचं नाव अमृत उल्लटी ठेवलेले. मी पाहिले तेवढी तृप्ती तात्पुरती का होईना. एवढं स्वर्गामध्ये चंगळवाद असताना, मजा असताना, भोग असते. गंधर्वा गात गाणी, रंबी ऐशिया नाचणी, वर्षी मुख्य विलासनी अंतौर्या. महाराज म्हणतात गंधर्व गाणारे तिथं, वर्षी नाचणाऱ्या चांगल्या चांगल्या अप्सरा नाचणारे, एवढे सर्व प्रकारचे भोग असताना स्वर्गातल्या देवांना का त्याचा विटा आला का. त्याने म्हणावं चला इथं मृत्यू लोकांमध्ये त्याचं कारण आहे काहीतरी विशेष असतं. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. काय अमर पद, अमरत्व जिथं मिळतंय महाराज, तिथं अमरत्व हेची सिंहासन. तिथं सिंहासन कसं आहे, अमरत्व न मर. तिथं मर
हा शब्दच काय काय 22 तारखेला लग्न आहे. त्या सिंहासनावर इंद्र बसले आहे. अमरत्व हेची सिंहासन. महाराज पण त्यांना भीती वाटते का इथं काहीतरी दोष आहे, इथं फारसं समाधान मिळत नाही. महाराज स्वर्गामध्ये सर्व भोग आहे, नाना प्रकारचे भोग आहे, पण स्वर्गामध्ये एक मात्र उणीव आहे, मुक्त होता येत नाही. आणि या मानवी देहामध्ये बरं का पळून निघाना काय असो पण विचार करताना इंद्रिय तर दिले हो, डोळे दिले पाहण्याकरता, हात दिले चालण्याकरता, चांगलं कर्तव्य करण्याकरता दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलावया वचन. आणि पुढचा शब्द महत्वाचा आहे, जेणे तो जोडसे. त्याला जोडण्याकरता दिलेले, जोडसे नारायण. सज्जनानो नारायणाची जोड करून घेण्याकरता ही ज्ञानेंद्रिय कर्म इंद्रिय दिलेली आहेत. मन दिलेला या करावं, अशा ज्ञान इंद्रियाने कर्म इंद्रियाने देवाशी जोडलो पाहिजे. त्याच्याकरता या देहाची उत्पत्ती केलेली आहे. नाहीतर अति दुर्लभ गोष्टीमध्ये हा नरदेह दुर्लभ, नरदेह दुर्लभ दाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. स्वर्गातल्या देवाने अभ्यास केला, अरे भोग भरपूर आहे पण मुक्ता होत नाही. ज्ञाने विना मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारुणे, ज्ञानच मुक्त करू शकतं. आणि हे ज्ञान परमात्म्यानं माणसाला जास्त दिलं, बुद्धी दिलेली आहे. या बुद्धीनं प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्य भयाभये बंध मोक्षचे आवित्ते बुद्धी सापार्थ सात्वकी. बंधनात अडकायचं का मुक्त व्हायचं याच्याकरता देवाने ही बुद्धी दिलेली आहे. आणि देव म्हणतात आम्हाला नेमकी ही सात्विक बुद्धी देवानं दिली नाही. आमची बुद्धी म्हणजे रजोगुणामध्ये विलासी जीवन जगणं. म्हणजे देव काही साधे का स्वर्गातले विलासी जीवन आहे त्यांचं, ते रजगुणाची वृत्ती असल्यामुळं त्यांची बुद्धी रजगुणातली आहे. आमची बुद्धी सत्वगुणा, प्रवृत्ती निवृत्ती कार्य भया भये बंध मोक्ष. बंधनात अडकायचं का मोक्षामध्ये पडायचं ही बुद्धी देवानं दिलेली आहे. याचा सारासार विचार स्वर्गातल्या देवाने आपल्या बैठकीमध्ये मांडला आणि एक मताने विचार केला. कोणता विचार केला? अभंगाचं पहिलं चरण.
बैठक घेतली त्याने, अरे आपल्याला तर मुक्त व्हायचंय आणि स्वर्गात राहून मुक्त होता येणार नाही. अरे हा भोग किती दिवस भोगायचे. महाराज भोगानं कोण तृप्त झाला हो. अग्नीची हाका चढे ज्ञानोबा आहे म्हणतात. अग्नीमध्ये किती तूप टाकलं म्हणजे अग्नी शांत, उलटा भडका होतो महाराज म्हणतात. विषय जैविता कोण तृप्त झाला इंधने निमाला अग्निकोठी. ज्ञान आमच्या तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे. तसा स्वर्गामध्ये नाना प्रकारचे भोग असतील, मौज मजा असेल, पण ते भोगवादी जीवन आहे सज्जनानो. भोगी रोग भयम, भोगी माणसाला रोग होण्याची भीती आहे. बरं आहे तरी कुठपर्यंत, एक दिवस संपून जाईल. बरं भोग नाही संपले तर भोग भोगणार तर संपून जाईल का नाही. त्याला मस्त वाटतं मला जगायचं, त्यांना तर किती दिवस राहतील स्वर्गामध्ये. पुण्याची पावती श्री ज्ञानोबा उदाहरण देतात किंवा भगवद्गीता सांगते. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम किने पुण्यमर्त्य लोकम विशन्ति एवं त्रयी धर्म मनो प्रपन्नागता गतं काम काम. तुका म्हणे जाते पुण्या सया दोवती, पुण्य सया दोवती, पुण्य सया दोवती. तुका म्हणे जाते पुण्य दारई शिकून येते तैशेला जिरवाने दीक्षिताचे काय बानो. तितका अवघड होतं महाराज त्या देवांचं. असे जे भोगवादी देव आहे त्यांना याचा अर्थ त्यांच्या भोगाचा कंटाळा आला, त्याच्याशिवाय ते म्हणतात काय इहलोकीचा हा देव देव इच्छिता ती पायी. याचा अर्थ आपण समजून घ्यायचं का भोगाचा कंटाळा एक दिवस येतो. याचा अर्थ भोग तरी किती भोगायचे हा आपल्या जीवनाचा मोठा प्रश्न आहे. आमचे संत सांगतात भोगे रोग जोडोनी आधी. की जोपासली जाते. इथं एकमेकाला प्रेम दिलं जातं. दुसरी गोष्ट, तिसरी इथं मुक्त होता येतं. चौथी गोष्ट आहे इथं सेवा करता येते मानव देहानं. या देह सेवा करण्याकरता लक्षात ठेवा. या देहानं सेवा केली पाहिजे. ज्यानं सेवा नाही केली तो का माणूस आहे. ते मर्त्य लोकम भूमिभार होता मनुष्य रूपेन मुगाम शरणते. अरे ते म्हणजे सेवा न करता जन्माला आले म्हणजे मातेची या कोळी दगड आला संत पार उतरली असा महाराजांचा. या साहेब या मार का बसा बसा. आता उघडी डोळे जरी अद्याप न कळी. आता उघडी डोळे, इकडे बघा डोळे डोळे तुम्ही घ्या रे सोक. देवानं दिले डोळे दिले, इंद्रिय दिले, हात दिले, पाय दिले. आमचे सावंत साहेब अजूनही वाचन करतात सज्जना. आता गावागाव पुढे डोकं होतं. काल मी होतो कार्यक्रमाला त्या हिवऱ्याला, ते आमचे होते साहेब उपसभापती हिवऱ्या पिंपळ्याचे मारुती महाराज. त्यांच्या मुलांनी वाचनालय केलं महाराज. साहेबांना कधी जर तुम्ही घरी काही पुस्तक हातामध्ये, ते एक होते ते रंगनाथ बुवा होते इथं, एक रंगनाथ मालवकर स्वसाठीच जरी बसले पुण्य म्हणून गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन. गुरु आत्मदर्शन करून देतात. त्यांचं दर्शन झाल्याबरोबर नुसतं दर्शन वेगळं ना आत्मदर्शन केलं. आत्मदर्शन कोण करून देतं? जे मुक्त झालेले, त्यांनी मुक्तता मिळवलेली आहे. आत्मज्ञाने चोखडी
संत जेथ माझी रुपडी. ते मुक्त आपल्याला करता. स्वर्गातल्या देवांना वाटतं इथं सारे हो, फक्त एवढंच नाही, मुक्त होता येत नाही आणि आपल्याला इथं सेवा करता येत नाही. आपल्या सेवेला दासदासी इथं सेवा करता आली पाहिजे. या देहानो ग्रंथाची सेवा करता येते, या देहानो संतांची सेवा करता येते, या देहानं देवाची सेवा करता येते, या देहानं देशाची सेवा करता येते, या देहानं गाडगे बाबांसारखी, साने गुरुजींसारखी, ते आमचे जोशी साहेब होऊन गेले शेतकरी संघटनेचे, शेतकऱ्यांची सेवा करता येते. या देहानं सज्जनानो आणि आपल्या सीमेवर स्वातंत्र्य सैनिक म्हणून देशाची सेवा करता येते. कितीतरी सेवक आहे. या देहानं कुटुंबाची सेवा करता येते प्रामाणिकपणानं. नाही समाजाची घडली नाही, देशाची घडली नाही, पण कमीत कमी कुटुंबाची सेवा तरी प्रामाणिकपणाने केली पाहिजे. आणि ती आमच्या भाऊ पाटलांनी केली. विठ्ठलो विठ्ठलो त्यामध्ये ते कुटुंब निष्ठ होते. त्यांनी निष्ठा ठेवली कुटुंबावर शेवटपर्यंत. त्यांनी खरं म्हणजे अग्नी नारायणाचा साक्षीनं कमीत कमी कुटुंबाशी तर एकनिष्ठ असलं पाहिजे. बाकी जाऊ काय असं इकडं तिकडं, कुटुंब एकनिष्ठ असलं पाहिजे. आणि आमच्या मातोश्री मंजुळा आजींशी एकनिष्ठ राहिले. मार्गदर्शन घ्यायचे आमच्या सावंत साहेबांचं. कधी कधी आपल्यापेक्षा ज्ञानी येते, बुद्धिमान याची जाणीव त्यांना होती, तरी ज्येष्ठ असताना चांगल्या गोष्टीचं मार्गदर्शन भाऊ पाटलांना जे मिळालं ते सावंत साहेबांना मिळालं, म्हणून ते जागेवर आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुटुंब जे स्थिर राहिलं खरं म्हणजे मार्गदर्शन चांगल्याचं असलं पाहिजे, वैचारिक विचारवंतांचं असलं पाहिजे, चांगल्या गोष्टी समजून घेतल्या. भले लहान होते, ज्ञानोबाराय वयानं लहान होते, पण ज्ञानोबारायांचं मार्गदर्शन 80 वर्षाचे नामदेव महाराज घेत होते. हे वारकरी संप्रदायाचं असं वैशिष्ट्य आहे. वय नाही पाहिलं तिथं, बुद्धिवान किती हे पाहिलेलं आहे. तसं कदाचित वयानं भाऊ पाटीलजी लहान मोठे असतील, पण लहान्यांचं मार्गदर्शन घेत होते. जे जे चांगलंय, जे जे दयाचे विहित, चांगल्या चांगल्या गोष्टींचं आहे, म्हणून मुक्त होता येतो. हा सेवा भाव या देहानं करता येतो. या देहानं मुक्तता मिळवता येते, या देहानं वारी करता येते. खरं तर देवांना थोडी उणीव वाटली, आम्ही स्वर्गामध्ये बसलोय अमृत चाकत, पण वारी कुठे करता येते? वारी करता येईना. म्हणून वारी करण्याकरता आमचा ब्रह्मदेव सोपान रूपानं जन्माला आला. ब्रह्मा सोपान तो झाला. वरुण देव हे जे निर्मित अशा स्वरूपातले देव आहे. हा आमचा स्वयंभू देव आहे. याला काही इच्छा होईल हो, हा सर्वांना इच्छा प्रदान करतो. खरं तरी सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारा हा देव आहे. त्याला निर्गुण निराकारी ब्रह्म म्हणतात. इथं ब्रह्माला नाही इच्छा झाली, यलोकीचा देव देव स्वर्गातल्या देवांना इच्छा झाली. याचं अर्थ ब्रह्मदेवाला ज्याच्या पाठीमाग आशा लागलेली आहे, असे देव म्हणजे स्वर्गातले. इंद्राला आशा आहे का नाही? इंद्राला आशा आहे, म्हणून आशा ब्रह्मदेवाला आशा आहे. आशा उपजली ब्रह्मदेवाशी, वामनाशी तर झाली, पण ब्रह्मदेवाला आशा निर्माण झाली, म्हणून कन्येशी स्वरूप आहे असं वर्णन आहे. ब्रह्मदेव अशा स्वरूपामध्ये जे आशाबद्ध झालेले जीव आहे, त्याच्यामध्ये देव का अशा अशा देवांना मुक्त होण्याची इच्छा असल्यामुळे इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाये त्यांना इच्छा प्रदान झाली. इच्छा म्हणजे वासना. इच्छिता ती पाये, इच्छा शब्दाचा अर्थ वासना. त्यांची वासना आहे का या लोकांची इच्छा करता, तर याच जन्मामध्ये मुक्त होता येतं, वारकरी होता येतं, सेवा करता येते. अभंगाचं दुसरं जन्म. Oh
धन्य आम्ही जन्म आलो. इतकं मानवी देहाचं मूल्य आहे, इतका त्याचं महत्व असल्यामुळे भले आपल्याला कळत नसेल सज्जनानं, पण मुक्त होता येतं. अधिकार मानवी देहाचा असल्यामुळे सेवक होता येतं, ग्रंथाचं अवलोकन करता येतं, भक्ती करता येते. भक्ताचा अधिकार हा महाराज पशूनं भक्ती करता येते, आपण मानव आहे हो. गजेंद्रानं भक्ती केली, जटायूनं भक्ती केली, आपल्याला करता येते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आमचं बरं आहे का ज्या देहाची इच्छा स्वर्गातले देव करतात, तो देह आम्हाला मिळाला, आम्हाला जन्म मिळाला. विशेषत्वानं धन्य आम्ही जन्मालो. मानव जन्म मिळून उपयोग, धन्यता चांगला माणूस एवढं जरी म्हटलं तर लय झालं. अशा महत्वाची गोष्ट आहे. धन्य होण्याकरता जीवनामध्ये भक्ती करावी लागते, धन्य होण्याकरता सेवाभाव असला पाहिजे. मग मी बोलता बोलता म्हटलो भाऊ पाटील दादांचे 3 गुण होते. ते कुटुंबनिष्ठ होते आणि सर्वात महत्वाचा गोष्ट म्हणजे ते कर्तव्यनिष्ठ, कर्तव्यपरायण होते महाराज. कर्तव्यपरायण असलं पाहिजे माणसानं. आपल्या वाट्याला आलेलं कर्म करीत राहिलं पाहिजे. बरं मिळेल न मिळेल लाभ इच्छा म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी कष्टच केले. मिळवायचं, प्रामाणिकपणाने मिळवायचं. मी पाहिलेले त्यांना कित्येक वेळेस त्या कैऱ्यांचं गठोडं बाजारामध्ये विकतात. ही सावंतवाडी, रुंबुडी, आपला परिसरातली पंचकृषी माझ्या समोर बसणारी ज्येष्ठ माणसं आहे ना. नाहीतर महाराज या नदीच्या कडाला काय ड्रमही ठेवले असते तरी चाललं असतं. वाढवी धन हे 3 अनर्थ दारुण धनवंता लागी जाना दळती. श्रीमंत होण्याकरता कुणी मद्यालय चालवतं, श्रीमंत होण्याकरता कुणी नृत्यालय चालवतं, आणि श्रीमंत होण्याकरता कुणी ज्योतालय चालवतं. पण भाऊ पाटला ते संस्कार नव्हते. कायऱ्याचं गठोडं का असं ना, पण ते प्रामाणिकपणाचं आहे. विठ्ठल कारभारी बा म्हणून गेले. ते होतं कारभारी बा असं पातळ सामानच होता मालूनकर त्या सावंतवाडीमध्ये. महाराज साधं जीवायचं जगायचं, काम करायची माणसं. होतं तोपर्यंत काम केलं त्याने आणि प्रामाणिकपणानं संसार केला, प्रामाणिकपणानं कर्तव्य पार पाडली. कष्टाची कामं असतील, नांगरायची कामं असतील, शेतीची कामं असतील, ही सर्व त्यांनी केली. संसाराचा भार त्यांनी प्रामाणिकपणे वाहिला. आणि अशी माणसं देवाला आवडतात. लक्षात ठेवा, कष्ट करणारी माणसं. कारण आमचे संत सांगतात, सज्जनानो जो कर्तव्य परायण असतो तया सर्वात्मका ईश्वरा. ही गोबी तर बसवायची. तया सर्वात्मका स्वकर्म कुसुमांची वीरा. स्वतःच्या वाट्याला आलेली कर्म, कर्मरूपी फुलं. स्वकर्म कुसुम म्हणजे फुल, स्वकर्म कुसुमांची वीरा. आणि पूजा केली वयापारा. भलं तो माणूस देवळात जात नसेल, देवाला हात जोडीत नसेल, पण या हातानं चांगली कर्मरूपी फुलं समर्पित भावानं देवाला समर्पित केले. देवा पुष्पम समर्पयामी. याचा अर्थ वाणीनं चांगलं बोलणं म्हणजे वाणीनं केलेली पूजा. दिवसातून चांगलं पुण्याचं काम करणं म्हणजे शरीरानं केलेली कमळाची पूजा. दिवसानं चांगले पाय चांगल्या कामामध्ये खर्च करणं. पादव पवित्रो यदि तीर्थयात्रा. चांगल्या कामाकरता, एखाद्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता. आजी बाबांच्या या श्राद्धाच्या निमित्तानं आपण निमंत्रणावरून मालुंजकरांच्या आपण आलात सज्जनानो. हा सहयोग आहे. म्हणून ही पायानं केलेली पूजा. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यो. दान धर्म करणं, दुसऱ्याला हात जोडणं का उघडायचे हात दुसऱ्या उघडायचे. आयुष्य जातं उगारण्यामध्ये. काय काय आयुष्य गेलं नुसते हात उघडायचे. थांब तुझ्याकडे बघतोस. अरे काय बघतो म्हणून चाललाय तू आता. तुला काय बघायचंय. महाराजाचे काही माणसं नमुने त्याला आपल्या भाषेमध्ये असे पाहिलेले. काय काय नुसतं हात उगारता उगारता गेले त्याची. मारा मार्या करता करता जीवन त्यांचं गेलं. नाही महाराज, पूजा म्हणजे नेमकी काय. आता थांड मांडून बसायचे दिवस नाही. तलगे तीर्थाचे भ्रमण, पंचांगी साधन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा.
दुःख न देता मनाता. त्याला म्हणलं कशाला उपासाच्या भानगडीत पडतो. आता रेटून बाजरीची भाकर खायची, दूध खायचा, अभ्यास करायचा. आता आमच्या गुरुजींनी सांगितलं नाही हा उपवास केला पाहिजे. कशाला उपवास केला पाहिजे. खिचडीनं आजारी पडायला लागले माणसं, यांना पोटभर जेव घालायचं. महाराजाला असेल उपास, महाराजांना करायचं, यांना भाकरी घालायच्या बाजरीच्या, त्यांना ठणठणी ठेवायचं. महाराज आमचे गुरुजी म्हणायचे व्रत कैवल्य न करता इंद्रिया दुःख न देता हेत मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. सज्जनानो काम करण्याचे दिवस. आमच्या महिलांना म्हणत असतो हिलाही उपासाच्या भानगडीत पडू नका नवरात्राची. आमचे गुरुजी म्हणायची बाजरीची भाकर ठणकून काम करा. महाराज म्हणतात की हा चांगलं बोलणं दिवसावर आपल्याशी चांगलं बोलणं. अगर मनानं दुसऱ्याचं चांगलं चिंतन करणं मनानं केला उपवास आहे. दुसऱ्याशी चांगलं साथ आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जसे कल्लळ अमृताचे. दुसऱ्याचं चांगलं होईल असं बोलणं वाणीनं केलेला उपवास आहे. दुसऱ्याचं चांगलं पाहणं म्हणजे डोळ्यानं केलेला उपवास आहे. उपवास म्हणजे काय नुसते फराळाचं खाण साबुदाणे माफ करा उपवास आमच्या संतांना मान्य नाहीये सज्जनानो. हा वरवरचे ठीक आहे, एखाद्याला थोडा अन्नात बदल म्हणून खिचडी, पण हे चांगलं नाही. महाराज म्हणतात हे धान्य मिळवण्याकरता काय केलं पाहिजे. काय करण्याची गरज नाही. नलगती साया जाई वनंतर तुकी तो घरा नारायण. संसारामध्ये आईसा आपला उलगाची भटकत फिरू नको. संसारामध्ये आईसा आपला उलगाची भटकत फिरू नको. एकटा बसू नको. एकटा बसू नको. कधी रिकामा असू नको. कधी रिकामा असू नको. आई बाबा विसरू नको. आई बाबा विसरू नको. आल्या दिदी बरोबर जाया मागे पुढे पाहू नको. आल्या दिदी बरोबर आनंद पंदिर पद आहे बरं का. ते म्हणायचे अरे दूर एकटा बसलो काहीतरी करीत राहणार. अरे नाही तर त्या टायमाला जोडधंदा म्हणून कोंबड्या पाळायचे. कधी कधी अंडेच वापे. त्यांना म्हणलं अहो काही बाबा लागतं सांसारिक माणसाला. काय बिघडलं. अरे सज्जन कसया विकुला गे मा. त्या टायमाला सज्जन कसयानं मांसाचं दुकान चालवलं नाही. सज्जनानं लाथ्या कोलाट्याचा ढोल पिटे. आता काय बिघडलं. अंडे वबले तर काय बिघडत नाही. संसाराकरता करावं लागतं ते, पण प्रामाणिक करावं. आमच्या भाव पटला ते. मग म्हणून मी म्हणलो ते म्हणायचे मला थोडा प्रसाद घ्यावा लागतो. म्हणलं घ्या काही बिघडत नाही. माझी परवानगी आहे. माझी परवानगी आहे. पण तुम्ही प्रामाणिक आहे माझं मन सांगतंय. विठाल तो माणूस कधी लपून बोलत नव्हता, डायरेक्ट बोलत होता असे. म्हणून महाराज म्हणतात धन्यता मिळवायची. धन्यता याच ध्यान मिळवता येते. याचं कुठंतरी त्या स्वर्गातल्या देवांना आशा निर्माण झाली. आम्हाला किती भोग भोगडले म्हणजे म्हणते इंद्रधन्य चंद्रधन्य काय त्यांना कोणी धन्य म्हणायला मोकळं नाही. तर तुकोबर आहे धन्य, ज्ञानोबर आहे धन्य, निवृत्ती दादा धन्य, धन्य धन्य निवृत्ती देवा. इथं धन्य फक्त याच ध्यान होता येतं. म्हणून धन्य आम्ही जन्मालो. आणि महाराज फुकट धन्य नाही होत, दास्यत्व करावं लागतं. दास विठोबाचे झालो. दास होणं म्हणजे पारतंत्र्यात जाणं. आता स्वतः प्रत्येकाला वाटतं मालक व्हावं. कोण दास व्हायला मोकळे. पूर्वी काम करायला असायचे सालगडी त्याला आपण म्हणायचं. असायचे घरगडी सालगडी ठेवायचे लोक. ते मालकानं सांगितलेलं काम करायचं. कामारी 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 होईन. कामारी 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 होईन. कामारी 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 होईन. कामारी 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 होईन. या विठोबाचे गरज घेणं माई. या विठोबाचे गरज घेणं माई. दामाचा घोंगडा निशीन. याच्यामध्ये कामारी म्हणजे दास होणं म्हणजे सांगितलेलं काम करणं. आणि महाराज म्हणतात असे तुकोबाराय म्हणतात या आयुष्यामध्ये आम्ही दास
देवानं आयुष्य दिलेलं आहे मला. ध्रुव बाळानं 5 वर्षाची साधना करताना उपमन्यूनं 5 वर्ष आणि पशूनं साधना केली. जटायू सारखा पक्षी एका अबलासेवर अन्याय होतो म्हणून आपण काहीतरी प्रतिकार केला पाहिजे. वाईट प्रवृत्तीला प्रतिकार करता करता, वाईट प्रवृत्ती म्हणजे रावण प्रवृत्ती, त्या प्रवृत्तीवर लढण्याचं काम जटायू सारख्या भगवत भक्तानं गिधाड नावाच्या पक्षानं केलं आणि परिणाम देवाच्या मांडीवर मृत्यू आला. आता देवाच्या मांडीवर मृत्यू आला म्हणजे मुक्तीच मिळणार ना, काही द्यावं लागतं काही वेगळं. ज्या देवाची दशरथ राजाला 4 मुलं होती, एकाची मांडी मिळाली नाही आणि जटायू सारख्या गिधाड पक्षानं भगवान रामचंद्र प्रभू तुला मांडीवर घेतात. तुला जिवंत करू, कशाला जिवंत आहे? आता मुक्ती मिळाली मला. बीज जाळून केली नाही आमा जन्म मरण नाही, साखरेचा नोवे हो सामा कैसा गर्भवाद. कर्तव्य जर चांगली असेल तर मुक्ती मिळते. कर्तव्य चांगली पाहिजे. मंजुळाजी, भाऊ पाटील दादा हे काही संत कुठंतरी योगीन फार महात्मे नव्हते, पण संसारातली साधी माणसं होती. पूर्वी एक चित्रपट आला होता, त्याचं नाव होतं साधी माणसं. मी 2-3 वेळेस पाहिलं ते त्या टायमाला शाळेत असताना. पडद्यावरच असे खेड्यापाड्यात असे साधी माणसं, पेटी आली पेटी आली पेटी आली. पेटी नाही आली का गावकऱ्यांनी ते कार्यकर्ते ठोकलेत म्हणून समजायचं. लहान भाऊनं 2-4 वेळेस मार खालेला मालून करा. आता थोडं पायानं फ्रॅक्चर ते बसले ते म्हणजे 4 वेळा मला गावकऱ्यांनी ठोकलं. मी आपलं रुंबडी सोडून पळून जायचं. काय म्हणे पेटी झाली नाही आज. तसं आहे साधी माणसं, त्या टायमाला तो वेगळा आनंद होता. अशी साधी मंजुळाजीनं कष्ट केली. सूर्याची काळजी कायम करायच्या, सूर्याची काळजी, पण सज्जनानं आयुष्य देवानं दिलेलं आहे म्हणून आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची उमटी खडाडता. एकदा आयुष्य संपलं का संपलं. सुरेश दादा गेले, त्यांची पत्नी आता आमच्या काय बघू, त्या आमच्या 2 मुली काय बाबांच्या सुना सुनीता आणि काय दुसरे ते संगीता. त्याने सुद्धा अनादर कधी केला नाही बघा, सासूचा नाही बाबाचा नाही. आता तुम्ही म्हणाल कसं काय माहिती, मी बऱ्याच वर्ष 20-25 वर्ष मी इथं येतो त्यांच्या घरी, त्याच्यामुळं मला माहिती ही मुलं लहान लहान होते. तसं येत असल्यामुळं ते म्हातारीचं आईचंच बोलणं मुळातच गोड असल्यामुळं मंजळ आजीचं आणि आपल्या मालकाचा त्यांनी कधी अनादर केला सच्चा अनादर. नाहीतर मग मुलांना देखत जर मालकानं म्हटलं ना गप्पासा तुम्हाला काही कळत नाही का, पोराने भाव पत्कारला म्हणून सांग असे. म्हणून आमच्या आई साहेब अशा कधी बोलताना पाहिलं नाही, तुम्हाला कळत नाही, तुम्हाला स्वातंत्र्य होतं. आणि या दोन्ही वैतांना जगण्याचं स्वातंत्र्य घरामध्ये. उलट आमच्या आजी तरी पारतंत्र्यामध्ये होत्या, पण भाऊ पाटील बाबा, त्यांचे बंधू संपत बाबा असतील, परशुराम बाबा असतील, हे सर्वच भावंड सज्जनानं, किसनराव, बाळासाहेब, भागवत, हे बाळा दुसरे सर्वच हे जे पुतणे बंधू हे सर्व चुलत भावंड कष्ट करणारे असल्यामुळे मातीतून ते उभे राहिले, मातीची पूजा केली. आणि सज्जनानं आमच्या देवाला ती पूजा फार आवडते बरं, बाकी नाही ते आवडलं तर. म्हणून आपल्याला भक्ती म्हणजे काय, आपल्या वाट्याला आलेलं कर्म देवाला आवडेल असं कर्म करत राहणं, ते प्रामाणिकपणानं करणं म्हणजे भक्ती. डॉक्टर बाबा आमटेने ती भक्ती केली, तुकडोजी बाबांनी, राष्ट्रसंत तुकडोजी बाबांनी भक्ती केली, राजर्षी शाहू बाबाने ती भक्ती केली, साने गुरुजींनी ती भक्ती केली, अनेक क्रांतीवीरांनी, शूरवीरांनी, समाज सुधारकांनी ती भक्ती केलेली आहे. सज्जनांनो ती भक्ती ठरलेली आहे. हातामध्ये एक बाजूनं टाळ घेऊन पंढरपूरला जाणं भक्तीची एक बाजू आहे, पण दुसऱ्या बाजूने हातामध्ये झाडू घेऊन गाव स्वच्छ करणं गाडगी बाबांची भक्ती. अशा भक्तीच्या 2 बाजू आहे. मग आयुष्याच्या साधनी सत्स्वरूप, चित्स्वरूप, आनंद स्वरूप असणाऱ्या परमात्म्याचं पद प्राप्त करून घेणं आणि त्या पदाला जाता येतं महाराज. म्हणून मी बोललो देवच होईल म्हणते ते होते तरी का चित्त न धरावी. नकारात्मक विचार आता करत राहिले का नकार होतो, पण सकारात्मक विचार जर असेल, अरे मला व्हायचंय व्हायचं, आता तो विचार आपल्या डोक्यात लवकर येणार येतही नाही, आता तो वागसाडा, पण मला देव व्हायचंय, देव व्हायचंय, देव आहे, देवच होईल म्हणते देव दे तरी का चित्त न धरावे. आणि महाराज म्हणतात ते होता येतं. देव होणं म्हणजे
कीर्तीनं जगणं. महाराज चांगली कीर्ती असली पाहिजे. अरे तो माणूस चांगला होता बरं का, कष्ट करणार, एवढं जरी कोणतरी म्हटलं बा. तुका म्हणे का मरण्याची सारे धन्य जीवन या देहानं करता येतं. जरी अपवित्र हा विटाळाचा आळा जरी असला तर त्याला पवित्र करता येतो. खरं म्हणजे अपवित्र जावं, अपवित्रता जाऊन जीवनामध्ये पवित्रपण येणं म्हणजे देव होणं. जीवनामध्ये कुठंतरी आपलं निंदात्मक स्वरूपातलं जीवन जाऊन कुठंतरी देव धर्माला आवडेल असं जीवन जगणं म्हणजे ते देव स्वरूपाची प्राप्ती होणं. अशा स्वरूपामध्ये सच्चिदानंद पदवी घेणे आणि याच देहानं स्वर्गापर्यंत जाता येतं. अभंगात शेवटच्या चरणे नुसता खेळच केला तर लोक काय त्याला म्हणायचे हा स्वर्गाला गेलो. नाही नाही, त्याच्या पुढे काही नरक वाचले नाही, काही गरज नाही. स्वर्ग वाचलेलं तरी चालतं. पण लोकांचा ठाम विश्वास हे कुठे गेले म्हणून यांची वाटचाल कुठे. तसे ज्याच्या त्याच्या आचारावर विचारावर म्हणून जे दयाचे वीत ईश्वराचे मनोभूत देवाला आवडेल असं वागणं. स्वकर्तृत्वाची पूजा देवाला आवडते, कर्माची पूजा देवाला आवडते. सज्जनानो, कर्मवीर भाऊराव पाटील म्हणायचे कर्माची पूजा महत्वाची आहे, त्याने ती पूजा केलेली. असा कर्मयोगी म्हणून भाऊ पाटलांना म्हटलं तरी चालेल, ते कर्मयोगी होते. सज्जनानो, हा काळ्या मातीत कष्ट करणारा हा कर्मयोगी होता, हा शेत कष्ट करणारा व्यक्तिमत्व होते. आणि अशा व्यक्तीचं हे प्रथम पुण्यस्मरण बाळासाहेबजी करतायत, त्यांचा परिवार करतो. आणि सरपंच पद असताना सुद्धा आमच्या बाळासाहेब निराभिमानानं ते गुरुंबडी गावचं सरपंच पद स्वीकारलं, विकास केला गावचा अनेक प्रकारामध्ये. आणि ते निर्मळ मनाचं असल्यामुळं काय कोणी काय काम सांगायचं, इथं हे उचलं ते उचला. गावचे सरपंच खुर्च्या उचलायला त्यांना काही वाटत नाही, सेवा करण्याचं नाही. गावच्या सप्तामध्ये असो तिथं असो. आणि ही सेवाभाव ज्याच्या वृत्तीमध्ये, हा वृत्तीचा विषय बरं का, पदाचा विषय नाही. हा पद आला नाही, वृत्तीचा विषय. वृत्तीचा विषय असल्यामुळं कुठं बसणं. आमचे चव्हाण साहेब आपली मिरची भाकर घेऊन जायचे मंत्रालयामध्ये, दिल्लीला जायचे, इकडे जायचे. आणि महाराज ती मिरची भाकर आवडीनं खायची. आपल्या शेतकऱ्यांचा मेवा येतो. हा जो भाव होता सजून, हा वृत्तीचा विषय आहे. आणि म्हणून वृत्ती सात्विक असेल, हा सात्विक सर्व परिवार आहे. मुळातच आहे. खरं तर आमची मंजुळा आजींची कुश पवित्र आहे, धन्य. त्यांना अंबाबाईची सेवा आहे, स्वतःचं निर्मळ मन आहे, पवित्र मन आहे. आणि अशा माऊल्या ज्या घरामध्ये येतात ना सज्जनानो, त्या दोन्ही कुळांचा उद्धार करतात. अशा स्वरूपामध्ये प्रथमतः धन्यवाद मी मंजुळा आजींना देतो का त्यांनी भाऊ पाटलांनाही सांभाळलं, तापड वृत्ती होती तरी आपल्या परिवाराला सांभाळलं. बाळासाहेबांना एक धन्यवाद या गोष्टीने दिले पाहिजे का त्यांनी आपल्या वडील भावाचाही आदर ठेवला. दादा म्हणून शेवटपर्यंत हाका मारली सुरेश दादा. मी कितीतरी वेळेस ऐकलेले, तिथं मळ्यात मुक्कामी आलं का ते कायम दादा. मी कुटुंबातील व्यक्तीला आज जाऊन वर्ष झालं त्यांचं हे. आणि त्यांना आपण थोडं अभिवादन करण्याच्या निमित्तानं त्यांचा
पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी पुरुषाशी पर्वकाळ जन्मात जोडी एक वेळ माता पित्याचा अंतकाळ धर्माची वेळ अति पवित्र म्हणून या पवित्र वेळेला आपण उपस्थित आहे. 12 वाजलेले आपला समारोप करायचा आहे. त्या निमित्तानं आपण सर्वच उपस्थित आहोत. विनेकरी आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण मालुसकर सर आहेत. आदरणीय आमचे दादा या ठिकाणी वागचौरे सर या ठिकाणी उभे. दोन्ही शिक्षक आहे. दुसरे आमचे असणारे आपले युवा कीर्तनकार आपल्या गावातील गायनाचार्य आमचे हरिभक्तीपरायण किरणजी महाराज या ठिकाणी आलेले पिंपळगाववरून. आपल्या संस्थेतले विद्यार्थी या ठिकाणी काय महाराज मनोहरपूरचे या ठिकाणी आमचे तांबोळची मंडळी आणि मुख्य तानू असणाऱ्या मिर्झापूरची मंडळी या ठिकाणी नातेवाईक जोडलेली या परिवारानं. आपल्या शेतकरी कुटुंबातला कार्यक्रम असल्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांनी जय जय बरेच मान्यवर मंडळी या परिवाराला जोडलेली नातेवाईक आहेत, प्रेमाचे आहेत. माझ्यासमोर सर्वच बसलेली आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण चंद्रकांत महाराज या ठिकाणी उपस्थित वाजवण्याकरता त्यांनी या परिवारातले स्नेही म्हणून बालदार म्हणून ज्यांनी सेवा केलेली आहे ते आमचे फरगडे महाराज उपस्थित आहे. आपण सर्व आपल्या सर्वांच्या वतीनं एका सोज्वळ व्यक्तिमत्वाला मोबाईल नंबर नवली दादा तिकडे ते बसलेले चष्मेवाले मोठा कार्यक्रम झाला त्यांचा. मी कार्यक्रमाला होतं चांगले आपल्या सर्वांच्या वतीनं विठ्ठल दादा आपल्या सर्वांच्या वतीनं एका सोज्वळ व्यक्तिमत्वाला भावपूर्ण आदरांजली. हरी विठ्ठल जय होळीची कुळ आज बुधवार आहे का? विठ्ठल विठ्ठल चित्ती गोड लागी तिथे जमलेला आहोत. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म अकस्मांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागे. अतिशय कष्टमय जीवन जगून धन्यतेला प्राप्त झाले असे आमचे तात्या. आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. या निमित्तानं इथे आमचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण मदन महाराज वरपे यांचं मी मालुसकर कुटुंबीच्या वतीनं तसंच आमच्या रुंभोडी ग्रामस्थाच्या वतीनं त्यांचं आभार मानतो. त्याचबरोबर मुक्ताई वारकरी संस्थेचे सर्व मुलं इथं हजर राहिले. त्याचबरोबर गायनाचार्य पेटीवादक मृदंगाचार्य चंद्रभान महाराज यांचं मी अतिशय आभार व्यक्त करतो. आणि यानिमित्त थोडे काही निवडक अशा मान्यवरांच्या आपण श्रद्धांजली इथे घेत आहोत. त्यांनी नाव घेतल्याबरोबर लगेच यायचे आणि आपली श्रद्धांजली त्यांना सादर करायची आहे. प्रथम आनंदराव वागचौरे. भाऊ पाटील बाबूराव मालुसकर यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने दुःखित अंतकरणाने उपस्थित बंधू आणि भगिनी, खरं तर मामा हे माझ्या बहिणीचे सासरे, त्याच्यामुळे गेल्या 30 वर्षापासून 25-30 वर्षापासून आमचा त्यांचा घनिष्ठ संबंध.
मामांच्या बाबतीत सांगायचं झालं तर अतिशय सुस्वभावी असलेला माणूस. जेव्हा जेव्हा ते मिर्झापूरला यायचे तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी त्यांचे सख्खे वेय असेल, चुलत वेय असेल, असा कधी फरक त्यांनी त्या ठिकाणी केला नाही. प्रत्येकाच्या घरी ते एक दिवस मुक्कामी असायचे आणि सतत चेहऱ्यावरती हसू असायचं. त्यांच्या येण्याने आमच्या परिवाराला एक वेगळी ऊर्जा त्या ठिकाणी मिळून जायची. माझ्या चुलत्यांना घेऊन ते बऱ्याच वेळा कोकणामध्ये गेले. एक 2-2 महिना ते कोकण भ्रमंती करायचे पायी. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की कोकणामध्ये त्यांचे इतके कुटुंब त्यांनी आपलेसे केलेले होते की आपण जसे नातेगोत्यात एकत्र राहतो असे कोकणामध्ये खूप कुटुंब त्यांनी जोडलेले होते. मधल्या कालावधीमध्ये दाजींच्या बरोबर जेव्हा कोकणामध्ये 1-2 कुटुंबांनी गेलं तेव्हा त्या माणसाने अक्षरशः डोळ्यात पाणी आणलं. हे आजारी असल्याचं कळल्यावर इतका प्रेमळ माणूस, इतकं प्रेम देणारा माणूस. खरं तर त्यांच्या जाण्याने आपल्या सर्व नातेवाईकांचं मालुंजकर परिवाराबरोबर मोठं नुकसान झालेलं आहे. ती पोकळी खरं तर निघून येणं अशक्य आहे. तरी मी जगज्ञेत्या परमेश्वराला अशी विनंती करतो की ही पोकळी भरून येण्याची संधी त्यांनी आम्हाला द्यावी. मी माझ्या वलवे परिवाराच्या वतीने, संगमनेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने, आपल्या अहिल्यानगरचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याही वतीने मामांना मी भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण सर्व मंडपामध्ये बसलेला घाम येतोय, परंतु कोणताही कार्यक्रम म्हटला की त्या माणसाचा गुणगौरव होणं आणि त्याच्या कार्याचा आज आठवण होणं खरं तर साहजिकच आहे. यानंतर मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शिवाजी सावंत यांना विनंती करतो की आपण देखील श्रद्धांजलीसाठी पुढे यावं. आणि त्यानंतर अंतकरणानं 1 वर्ष झालं पाटीलबा बाबुराव सावंत हे मालुंजकर आपल्यातून निघून गेले. त्यांच्या पाश्चात्य 2 मुली, 2 मुलं, नातवंड असा परिवार आहे. या कुटुंबाची ओळख माझ्यासाठी सुरेशराव हा माझा शालेय मित्र. आम्ही शाळेत असताना, आता ते आपल्यात नाही तेव्हा त्यांच्या काही उणिवा काढणं योग्य नाही, पण बाळासाहेब माझा हा राजकीय मित्र आहे. अनेक आम्ही राजकारणात घडामोडी त्या गावामध्ये घडवल्या. त्याच्यानंतर आमचे मामा हे पाटीलबा मालुंजकर हे सुद्धा एक हसता चेहरा, सगळ्यांना हवासा वाटणारा हा माणूस. तारुण्य असताना आपल्या बाप इस्टेटीची 3 एकर जमीन विकून या ठिकाणी आज 10 एकर जमिनीचा मालक झाले. म्हणजे एक धाडसी मोठा निर्णय त्यावेळेस त्यांनी घेतलेला आहे. असा माणूस, कोणालाही हवा असा वाटणारा माणूस आपल्यातून निघून गेला. माझ्या कुटुंबाच्या वतीनं, जमलेल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, पाहुण्यांच्या वतीनं मी या मामांना शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. थांबतो. रामकृष्ण. मालुंजकर मामांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ज्यांचं प्रवचन झालं, ते कीर्तन झालं, ते हरिभक्त पारायण मदन महाराज वरपे, मालुंजकर परिवाराचे सर्व नातेवाईक आणि राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे सर्व मान्यवर, या ठिकाणी सावंत साहेबांचं मी मालुंजकर मामांच्या दशकरीमध्ये सुद्धा त्यावेळेचं भाषण अजूनही माझ्या लक्षात आहे. आणि म्हणून समकालीन पिढीने त्या गेलेल्या व्यक्तिमत्वाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. माणूसपदानं, कर्तृत्वानं, श्रीमंतीनं, नातेवाईकांच्या मोठमोठ्या पंक्तीनं जरी मोठा नसला तरी पण त्या जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचं काही ना काही कर्तृत्व असतं आणि ते दशकरी आणि पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सांगायचं असतं, माझं मत आहे. पण अलीकडं फॅशन झालेली आहे. लोकांना राजकीय पुढाऱ्यांच्या श्रद्धांजल्या आणि राजकीय पुढाऱ्यांचे आशीर्वाद आता नकोसे झालेले आहेत. आशीर्वाद सावंतसाहेब इकडे थांबले तर चालतील,
पण पुण्यस्मरणाला त्या गेलेल्या व्यक्तिमत्वाविषयी 2 शब्द ज्यांना माहीत आहे त्यांनी व्यक्त केल्या पाहिजेत. नाही तर ह्या कार्यक्रमांचा तशा अर्थाने काही अर्थ नाही असं मी मानतो. मालुसकर मामा हे त्या पिढीतलं एक जाणतं व्यक्तिमत्व होतं. मला सुद्धा बाळासाहेबांचा आणि आमचा राजकारणात समाजकारणात जेव्हा संबंध आला तेव्हा अनेक वेळा या वस्तीवर अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आलो. त्यांच्या त्या मितभाषी स्वभावाचा अनेक वेळा आम्हाला साक्षात्कार झालेला आहे. साहेबराव वल्वे आता सांगत होते की मुंबई आणि त्या कोकण पट्ट्यामध्ये आदिवासी पट्ट्यामध्ये अनेक माणसं त्यांनी मित्र कमवलेले आहेत. बाळासाहेबांबरोबर आणि मुंबईला मंत्रालयात किंवा पक्षाच्या कार्यक्रमाला आम्ही जेव्हा जायचो तेव्हा रिटर्नला बाळासाहेब 100% आम्हाला वाशिंद असेल, कल्याण असेल, जव्हार असेल ह्या भागातल्या ते आदिवासी कुटुंबाबरोबर कुठं ना कुठं भेट होईल अशा प्रकारची ती व्यवस्था त्यावेळेस बाळासाहेब आवर्जून करायचे. आणि म्हणजे त्या लोकांना जपण्याचं काम या मामाने कशा प्रकारे केलं याचं एक उदाहरण या निमित्तानं पाहायला मिळतंय. जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा जाणारच आहे, कोण थांबणार नाही. परमेश्वराने आयुष्य ठरवून दिलेलं आहे. जेवढं या कर्मामध्ये या पुण्यामध्ये या आयुष्यामध्ये जेवढं करण्यासारखं आहे तेवढ्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे आयुष्य. सावसाहेब आज मी मोबाईलवर स्टीफन हॉकिंग नावाच्या जगातल्या सगळ्यात हुशार शास्त्रज्ञाची जीवनपट मी पाहत होतो. हे सगळं होऊन आणि सगळी परिस्थिती पाहता स्टीफन हॉकिंग त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये असं म्हणाला होता की पृथ्वी फार फार तर 1200 वर्षाच्या पुढे राहणार नाही. मानवाने अशा प्रकारची प्रगती करण्याची गरज आहे. हा ग्रह सोडून ब्रह्मांडामध्ये जे काही 84 लक्ष ग्रह आहेत त्या ग्रहावर कुठेतरी मानवी वस्ती असेल, पण पृथ्वी मात्र माणसासाठी, पक्ष्यासाठी, प्राण्यांसाठी उपयुक्त राहणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था मानवानेच निर्माण केली, म्हणून पर्यायी व्यवस्था तयार करा असं स्टीफन हॉकिंग त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या अवतारात म्हणतो. तो जाता आता एवढंही म्हणतो दर 20 वर्षानंतर पृथ्वीवरचं तापमान हे 2 डिग्री सेल्सिअसनी वाढणार आहे. आज 52 डिग्री आहे, पण राजस्थानमधल्या जुनागडमध्ये कालचं तापमान 52 डिग्री सेल्सिअस आहे. एका मिलिटरीमधल्या जवानांनी रस्त्यावरच्या डांबरीवर अंड फोडलं आणि काही सेकंदात त्याचं आमलेट झालं. 52 डिग्री टेम्परेचर चंद्रपूर आणि धुळा त्या परिसरात सुद्धा आजही आहे. दर 20 वर्षांनी 52चं 54 होईल, 54चं 56 होईल, 56चं 60 होईल आणि 60च्या पुढे मनुष्यजात आणि प्राणीजात त्या टेम्परेचरमध्ये जगणार नाही. प्रत्येकाला गुहेत राहावं लागेल अशा प्रकारची व्यवस्था आजही साऊथ आफ्रिकेमधल्या काही भागामध्ये आहे. आणि तशा प्रकारची व्यवस्था ही मानवाने तयार केली असं स्टीफन हॉकिंग सांगतो. आणि मग या सगळ्या गोष्टीचा एकच साऱ्या निमित्ताने मला सांगायचं आहे, जे आहे ते आपलं आहे, जे नाही ते सुद्धा आपलं नाही. ही अशा प्रकारची व्यवस्था जो समजून घेईल त्याच लोकांना या सगळ्या व्यवस्थेमध्ये जास्त काळ टिकण्याचा अनुभव या निमित्तानं पाहायला मिळेल. मामांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने बाळासाहेबांना एवढंच सांगतो, त्यांनी ज्या पिढीमध्ये जे आदर्श घडवून दिलेत, ज्या कर्मावर ज्या सिद्धांतात ते जगले, तोच सिद्धांत आपण पुढे नेऊया एवढंच या निमित्ताने श्रद्धांजलीवर वाहतो आणि 2 शब्द संपवतो. प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ज्यांचं कीर्तन झालं ते आदरणीय वर्गी महाराज, उपस्थित बंधू आणि भगिनींनी, माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी ज्यांनी माझ्या अगोदर आता मला वाटलं पर्वतराव आले 2-4 जण बोलतील, त्याच्यामुळं उन्हामध्ये जसं आता महेशरावांनी सांगितलं का पुढे यांची भाषणं लोकांना ऐकायला मानवत नाही, पण गेलेल्या माणसाबद्दल बोललंही पाहिजे. मी आता काही जास्त बोलणार नाही, पण एकच आहे, समाजामध्ये 3 प्रकारची लोक असतात. त्यातला एक वर्ग असा आहे का तो मधमाशीसारखं जीवन जगतो. मधमाशी काय करते, आपलं जीवन जगत असताना मधाचं पोळं तयार करते आणि ते पोळं मधमाशी स्वतः खात नाही, ते कोणाच्या तरी दुसऱ्याच्या उपयोगी पडतं. तसं समाजामध्ये असा एक वर्ग आहे का तो आपला प्रपंच करीत असताना, आपला उदरनिर्वाह करीत असताना दुसऱ्यांसाठी, समाजासाठी, दुसऱ्यांसाठी काही करता येईल का असं करण्याचा एक प्रयत्न करणारा एक वर्ग आहे. दुसरा एक वर्ग असा आहे का त्या कुंभारी असते, आता प्रत्येकचं वेगळं वेगळं नाव आहे तिला, ती चिखलाचं असं कुठंतरी कोपऱ्यात घर करते आणि त्याच्यात राहते. आपलाही कोणाला त्रास नको, कोणाचा आपल्यालाही त्रास नको, असा एक वर्ग आहे समाजात, तो फक्त आपलं पाहतो. आणि तिसरा एक वर्ग जरा विचित्र आहे, तो वर्ग सांगायचा नाही मला, पण परत उत्सुकता राहील कोणता वर्ग आहे. एक डासाच्या प्रवृत्तीचा एक वर्ग आहे समाजामध्ये. तो काय करतो, 4 भावांचं चांगलं कुटुंब चाललं तरी तिथं सोंड मारील, गावात चांगलं चाललं तरी तिथं सोंड मारील,
पुढं सप्ताह चांगला म्हणजे असं जे चांगलं काम चाललंय त्याच्यात. कारण डासांचं असं आहे, तुम्ही त्यांच्या वाट्या जा नका जाऊ, त्यांच्या संपर्कात आलं का ते त्यांचा कार्यक्रम दाखवल्याशिवाय राहत नाही. तसा एक वर्ग समाजात आहे. पण आपण जन्माला आलोय, आपण कोणत्या वर्गात बसायचं हे आपलं काम आहे. पत्ती चांगल्या ठिकाणी तिथे बसायची जागा फुलावर वगैरे मत गोळा करायला. म्हणजे समाजातली माणसं सुद्धा जे माणसं ज्या सराउंडिंगमध्ये राहतात ते त्या पद्धतीने त्यांचे मित्र तयार होतात आणि ते त्या पद्धतीने जगतात. आणि डासांचं उत्पत्ती घाणीतून बसायची जागा पण डास काय निर्माण जागेवर बसती नाही. आपण जन्माला आल्यानंतर आपण कोणत्या वर्गात बसायचं हे ज्याचे त्यांनी ठरवायचे. आता याच्या अगोदर बरेच लय बोलले लोक असतात. बऱ्याच ठिकाणी आता आपण पाहतोय वृद्धाश्रम बाबा फार झाले. आमच्यासारखे सुशिक्षित सगळे बोलतात पण घरी लक्ष देत नाही आईवडिलांकडे. वृद्धाश्रम आता एकच आहे त्याच्यातून. मी आता साधारण 60-62 वयामध्ये मला 2 नातू आहेत, 2 सून 2 नातू. आता बऱ्याच वेळा ते नातू बारीक असताना माझ्याजवळ मी जेवायला बसलो तरी माझ्याजवळ येऊन ताटाजवळ शी करायचे, ताटाजवळ मुतायचे. म्हणजे मला त्यांची किळस आली नाही. कारण मला आता म्हातारपणात त्यांची गरज आहे म्हणून आली नाही किंवा माझं घोडं थकलंय म्हणून आली नाही. पण मी ज्या वेळेला बारीक असेल त्यांच्यासारखा त्यावेळेला काय किचन वगैरे नसेल पण स्वयंपाक घर असेल नक्कीच ना. मग आपण सुद्धा घरातल्या कोणाच्या तरी मांडीवर शी केली असेल, कोणाच्या ताटात केली असेल, ताटाजवळ केली असेल. त्या लोकांनी आता मला जशी माझ्या नातवांची किळस येत नाही तशी माझी सुद्धा त्यावेळेला कोणाला तरी किळस आली नसेल. ते म्हातारपणामध्ये लोक वय झाल्यावर घर खराब करतात, तब्येत बिघडल्यावर कपडे खराब करीत असतील तर त्यांची किळस करू नका. आपण जसं आता आपल्या नातांची घरच्या लोकांनी आपल्याला जे पुरवलंय, जी आपली सेवा केली ती शेवटच्या 5 वर्षात मला वाटतं जर आपण आपल्या आईवडिलांची सेवा केली मला वाटतं वृद्धाश्रमाची काही गरज पडणार नाही. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी आता हे कोकणापर्यंत सांगितलं. याचा अर्थ बाळासाहेबांचं कुटुंब, बाळासाहेबांचे वडील मधमाशीसारखी भूमिका जगलेत असं म्हटलं तर मला वाटतं काही वावगं ठरणार नाही. मी माझ्या कोतुळच्या देशमुख परिवाराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. थांबतो. रामकृष्ण. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित असलेले सर्व नातेवाईक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्यात काम करणारे सर्व मंडळी, ज्यांचं उत्तम प्रकारचं निरूपण ऐकलं ते आदरणीय वरपे महाराज आणि उपस्थित बंधू भगिनी. भाऊ पाटलांना जाऊन वर्ष झाले, परंतु भाऊ पाटील म्हणजे कसे आमचा स्नेहभाव आमची कन्या दुबेंना दिली आणि तिथून पुढं जवळचा संबंध ह्या परिवाराशी आला. तेव्हापासून माझं जाणं येणं होतं. परंतु भाऊ पाटील ही व्यक्ती एक आगळं वेगळं काम होतं. एक साधा शेतकरी आणि मनात धरले ती गोष्ट करणारा माणूस. सावंतसाहेबांसारख्या माणसांचा सल्ला घ्यायचा. मला वाटतं त्यांनी अजूनही मला आठवतं 2-3 वेळा म्हणजे सावंतसाहेबांनी न सांगता मला त्यांनी स्वतःहून सांगितलं का सावंतसाहेबांमुळं आम्ही इथं बसलो. हे जे काही क्षेत्र आहे माणूस अशी एक त्यांची परंपरा होती. आज ते आपल्यातून जाऊन वर्ष झाले. मुलगा बी कर्तृत्वान निघाला, एक मुलगा गेला ते बी दुःख आहे, त्या दुःखातून ते सावरून निघाले. पुढं हे प्रपंच चालूच राहणार आहे. परंतु ज्यांनी केलं कमवलं त्याच्याबद्दल चांगलं गुण गायले पाहिजे आणि म्हणून भाऊ पाटलासारखा माणूस परत होणं शक्य नाही. मी माझ्या परिवाराच्या वतीने, माझ्या नायकवाडी परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. त्यांच्या स्फूर्तीस नम्र विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. आज या ठिकाणी समोर बसलेले आदरणीय मदन महाराज, वरपे महाराज यांचं अतिशय सुश्राव्य अशा प्रकारचं संगीत, प्रवचन, कीर्तन नाही म्हणता येणार, त्यांना प्रवचनच म्हणेल मी. कारण ते ज्या वेळेला संगीत प्रवचन करतात त्यावेळेला एका अर्थानं देहभान विसरावं अशा प्रकारचं देहभान विसरून जणू काय ते करतात.
दुसऱ्यालाही मार्गदर्शन करताना ते सांगत असतात की आपलं कर्तव्य करताना सुद्धा देहभान विसरून करावं. तसं ते त्यांच्या ह्या प्रवचनाच्या कर्तव्य बजावताना एका अर्थानं देहभान विसरून आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आणि म्हणून हे जे त्यांचं तल्लीन होणं आहे ते तुमच्यामध्ये एका प्रकारच्या संस्कृतीचं रोपण करण्यासाठी ते देहभान विसरत असतात. आणि म्हणून ही जे काही दुर्विचार असतील, वाईट विचार असतील ते काढून टाकणं, शुद्ध प्रवाह करणं, जशी नदी शुद्ध वाहते नदीचं पाणी, तशा प्रकारचं एक सांस्कृतिक शुद्धीकरण करण्याचं एक महान काम ते करीत असतात. आणि म्हणून त्यांचं या ठिकाणी प्रवचन झालेलं आहे. या प्रवरापट्ट्यामध्ये ते सुपरिचित आहेत. या ठिकाणी आम्हाला एक दशक्रियेचा कार्यक्रम होता पिंपळगाव खांडला, म्हणून तिथं थोडंसं तरी पण वेळेवर आलो आम्ही. आणि म्हणून या ठिकाणी आज ज्यांचा आपण या ठिकाणी 1 वर्ष ज्यांच्या जाण्याला झालेला आहे ते भाऊ पाटील मालुंजकर. हे आमचे तसे नात्यानं मामा सासरे असे दोन्ही बी, कारण हे सगळं गाव माझ्या मामाचं आहे. म्हणजे मालुंजकर आणि सावंत, माझ्या स्वतःची आई मालुंजकरांची, माझी बायको मालुंजकरांची आणि माझी एक थोरली सून पण मालुंजकरांची. आणि त्या थोरल्या सुनेची मुलगी आता ती जर्मनीमध्ये PhD करते. तर असा सर्व मालुंजकरांशी संबंध. पण योगायोग या माणसाबद्दलचं विशेष सांगताना निश्चितपणाने, आणि याला मठ देवी, इथे एक देवीचं मंदिर आहे. आणि याला हा इकडं जायचं झालं की कुठं जायचं तर मठात जायचं, अशा प्रकारचं वर्णन अजूनही ते या ठिकाणी चालू आहे. आणि ती मठाची जी जमीन होती 20-21 एकर जमीन, आणि माझ्यासारखा माणूस हा साधारणपणे 1-2 एकर जमीन माझी रायतं म्हणून माझं जे काही इकडं सावंतवाडीच्या भागातला जी जमीन होती ती विकायची, आणि माझ्या मामाची पण जमीन विकायची आणि ही जमीन घ्यायची. ही 15-20 एकर जमीन होती. आणि ती जमीन घ्यायची म्हणून मी साठेकत केलं होतं माझ्या नावावर आणि आमच्या मामाच्या नावावर. तेव्हा मध्यस्थी केली नुसती नाही, तर हे माझ्या नावावर मी साठेकत केलं. आणि ते साठेकत केल्यानंतर आमच्या सख्ख्या मामाला जे मी पार्टनर घेतलं होतं त्या सख्ख्या मामानं माझ्या आईबरोबर भांडण केलं. आणि म्हणून मला राग आला आणि या मामाच्या भागीदारीमध्ये, या वात्रट मामाच्या भागीदारीमध्ये, म्हणजे हे भाऊ पाटील वयानं मला धाकटे होते सासरे असले तरी, अनेक माझे मामा असे, ते माझ्या मुलाची जमीन माझ्या नावावर साठेखत केलेली असली तरी सुद्धा मी त्यांना देऊन टाकली. काही पैसे द्यायचे राहिले होते, फक्त साठेखताचे पैसे दिले, बाकीचे पैसे सुद्धा थोडे थोडे करून त्यांनी फेडले. आणि ही जमीनचं 20-21 एकर जमिनीचं मालक होण्याची संधी त्यांना दिली. मला त्याचं काही दुःख वाटलं नाही की माझी अशा प्रकारची डोकेदुखी नको, म्हणून मी हे त्यांना देऊन, म्हणून हे जे भाऊ पाटील मालुंजकर आहेत हे या सगळ्या जमिनीचे मालक झाले. हा त्याचा खरा इतिहास आहे, तो बऱ्याचशा लोक. तर आज या ठिकाणी ज्याप्रमाणे महाराजांनी सांगितलं की करतो आपण, त्यावेळेला आपला अंत्यविधी ज्या वेळेला होतो त्यावेळेला एक ओवी महाराज तुकाराम महाराज, कारण तो अखेरचा रामराम असतो, परंतु हा रामराम एकदा चितेवर गेला लागला आणि तुम्ही समोर असलेल्यानी कसं जगावं या संबंधीचा काही बोध जर घ्यायचा असेल, बऱ्याच महाराजांचे मी मागे ऐकले, क्रियेचा विधी किंवा वार्षिक याचा स्मृतिदिनाचा विधी, तर माणसाचं लौकिक अर्थानं जीवन कसं जातं आणि चांगल्या नीतिमत्तेनं वागल्यानंतर कसं जातं याचं एक बोध घेण्यासाठी या कार्यक्रमांचा उपयोग असतो. आणि त्यातल्या त्यात आपल्या सबंध हिंदुस्थानच्या संस्कृतीचा जो काही अभिमान वाटावा आपल्याला, असा जो आध्यात्मिक जे क्षेत्र आहे, युरोपमध्ये या आध्यात्मिक क्षेत्राचं फारसं महत्त्व नाही,
आणि युरोपमधले लोक स्वतःला पुढं गेलेले समजतात, पण ते पुढं गेलेले खऱ्या अर्थानं नाहीत. अध्यात्माच्या दृष्टीनं जो देश आपला पुढं गेलेला आहे तो कदाचित येत्या काही काळामध्येच विश्वगुरू कसा होऊ शकेल अशा प्रकारची एक वातावरण निश्चितपणानं जगामध्ये, म्हणजे युरोपातल्या सुद्धा लोकांनी आता हे मान्य केलं आहे की भारतीय संस्कृती ही जगातली सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. कुणालाही स्वतःहून त्रास द्यायचं, स्वतःहून त्याला मारायचं, तोडायचं, म्हणजे मारणारे तोडणारे लोक आपल्यात नाही असं नाही, परंतु सगळ्या देशाची म्हणून जी काही संस्कृती आहे ती संस्कृती मात्र तशी नाही. आणि म्हणून त्या संस्कृतीचा आधार कोणी टिकवला असेल तर तो समोर बसलेल्या मदन महाराज वरपे महाराजांच्या सारख्या माणसाने तो आध्यात्मिक प्रवाह जो काही चालू ठेवलेला आहे त्या प्रवाहानंच अशा प्रकारची हे ठेवलेली आहे. जीवर फक्त जगलेला जो शास्त्रज्ञ होता त्याचं नाव सांगितलं आणि त्या शास्त्रज्ञानं सांगितलेलं भविष्य सांगितलं, परंतु आपल्याकडं अशा प्रकारचं भविष्य त्याची चिंता डोक्यात घेऊन काही वागावं अशी माणसंसुद्धा फार कमी असतात. पण तरीसुद्धा ज्यांना काही ते समजतं आणि म्हणून टिपाडभर पाण्याचं गढूळ पाणी जर असलं तर ते शुद्ध करायला तुरटीचा एवढा खडासुद्धा उरतो. आणि म्हणून मग समाजाचं शुद्धीकरण करणारी जी काही माणसं आहेत ती संख्येनं कमी जरी असली किंवा समजलेल्या लोकांच्या मध्ये संख्येनं कमी जरी असली तरी खऱ्या अर्थानं तो शुद्ध करण्याचा प्रवाह ती माणसं करत असतात. आणि म्हणून जसं महेशनं चिंता केली की नाही जरा याच्याकडं सुद्धा बघा, पण त्याच्याकडे बघून किंवा टेम्परेचर वाढवायला जर आपलं काही कृत्य कारणीभूत ठरत असेल तर ते कमी करण्यासाठी समाजाला म्हणून काय करता येईल, तर हे चिंता करणारे सुद्धा समाजात माणसं असतात, वाईट असतात, चांगले असतात. आणि म्हणून ते देव आणि दानव अशा प्रकारची जी काय आपण फाळणी करतो, माणसामध्ये सुद्धा देव आणि दानव अशा प्रकारची फाळणी होणारी माणसं आहेत. काही माणसं ज्यांना उपजत ऐकतो. आणि म्हणून ही जी काही दोन फाळणी आहे त्याच्यामधले संख्येनं कमी जरी असले तरी माणसं देवाच्या प्रवृत्तीच्या असावेत. आणि म्हणून भाऊ पाटलांच्या बाबतीमध्ये त्यांना आदरांजली अर्पण करताना निश्चितपणानं माझा जो काही संबंध आला, या माणसामध्ये जी काही निरागसता होती आणि ती निरागसता पाहूनच मी सख्या मामाचं जमीन काढून आणि ती यांना भाऊ पाटलांना दिली, याचं कारण ते होतं. आणि म्हणून ही जी काही वृत्ती आहे ही व्यक्तिमत्व ही देव माणूस या कॅटेगरीमध्ये यांना घालता येईल अशा प्रकारची हे होती. आणि दुसरा एक दानवांच्या बाबतीतला हे असतो, सगळेच आपण पृथ्वीवर जगतोय, तेव्हा या निमित्तानं अशा प्रकारची आदरांजली व्यक्त करताना आपण काय करायचं, जोडून या धन उत्तम व्यवहारे वगैरे अशा प्रकारचे तुकाराम महाराजांच्या अभंग आपण म्हणत असतो. परंतु शक्यतो कोणत्याही मार्गानं मिळवा पण ते धन मिळवा अशी प्रवृत्ती जास्त वाढलेली आहे. हे नाईलाजानं आपल्याला व्यवहारामध्ये मान्य करावं लागतं. तर ही प्रवृत्ती ज्या वेळेला आपल्याकडून सुटेल त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण मानव होऊ, देवाच्या बाजूला जाऊ, अशा प्रकारचं त्यांचा आदर्श घेऊन देवाच्या बाजूला त्यांना आदरांजली वाहताना देव माणूस म्हणवण्याच्या बाजूला काही झुकता येईल का आपल्याला, असं आत्मपरीक्षण करावं आपण या निमित्तानं. अशा प्रकारची सर्व माता भगिनी आणि या ठिकाणी जमलेल्यांना मी विनंती करतो आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. वर्षद सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मागी आली अनवरत भूमंडळी भेटोतया भूता चला कल्पतरुचे अरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंडजे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन स्वैरी होतो पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकीये दृष्टादृष्टीजे भूभावेजी येथ मनेसी विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान